आधीचा बनवा उरी पेटला. स्वर्णलता आय लव्ह यू. मिस वशीला, आज मैं खुश हूँ तुम ही बोलो. आज मैं खुश क्यों तुम ही बोलो. आज मैं खुश क्यों जल्दी जल्दी बोलो मिस वशीला. अरे साथ चल रहे हो इसलिए तुम खुश हो कि नहीं. बात ऐसी बोली मैंने कहो. अरे दे ताड़ी कहो. मिस वशीला, हैप्पी होली. मिस वशीला, मला कळत नाही मी काय हसतोय, पण मला हसू येतंय. सर मला तुम्हाला असं पाहून लई भारी वाटतंय बघा. मिस वशीला, मला ना जाम हसायला येतं, मला कळतच नाहीये. तुमच्यामुळे मला पण. मिस्टर तिरसट, मी तुला सांगते मला हसायचं नाहीये. कारण मी खूप अँग्री आहे. खूप अँग्री आहे तुझ्यावर. हा पण तरी मला हसायला येते. मिस वशीला, मी पण खूप, पण ना मला असं वाटतंय मी हसतोय. मी आहे ना, मी तो नाहीच आहे. मी ना, मी कोणीतरी वेगळाच आहे. मी मिस्टर तिरसट, हा, मी पण वशीला नाहीये. हो, कारण तुम्ही सावित्री आहात. नाही 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 नाही, मी सावित्री पण नाहीये. अरे देवा, मिस वशीला, म्हणजे ना तुम्ही पागुलबुआ. ए मी नाहीये बागुलबुवा. वशीला, ए तू आहे तरी कोण? मिस्टर तिरसट, तुम्हाला माहितीये का मी कोण आहे ते? आ आ आ कोण आहेस तू? Who are you? Tell me the truth. पत्ता ओपन करा तुमचा. मिस वशीला, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, तुम्ही हारलात. हा अर्जुन कोण वाटला कोण हो तुम्हाला? मिस वशीला, आता मला खरं सांगा, तुम्ही आहात तरी कोण आणि तुम्ही इथं कशासाठी आलात? मी सावी. सावित्रीची सावी तेवढं कळतं मला. ए सावित्री नाही, फक्त सावी. शारदा म्हणजे माझ्या मदर माऊलीची एक कुलती एक सावी. दीपू मामाची भाची सावी. तुला माहिती तरी का मी कशाला आली इकडं? नोकरी वगैरे करायला आली मी इकडे. माझ्या मदर माऊलीच्या उपचारांसाठी आली आहे. आपलं घरचे पैसे गोळा करायला आली आहे. मायला एक मॅटर झाला आणि त्या विश्वंभर मामाच्या तावडीत सापडले.
तुला तर माहिती पण नसेल. त्या विश्वंभर मामाने आणलंय मला इकडं. आता फक्त तुला घोळात घ्यायचंय, तुझ्या पेपरावर सह्या घ्यायच्यात बघ. दे ना लवकर सह्या, वेळ नाही बघ माझ्याकडे. त्या प्रेमात वगैरे पडायला नाही जमायचं मला. त्या प्रेमात कोण पडेल? तुझ्यासारखा कडू माणूस मी आयुष्यात नाही पाहिला, आयुष्यात नाही पाहिला. हे बघ, लवकरात लवकर काय ते माझ्या प्रेमाभिमात पड, तूच निपटवून टाक बघ मॅटर. काय आपल्याकडे वेळ नाही, आपल्याला करायला जायचंय लेवल लेवल. या पोरीनं सगळ्या खेळाचा बेरंग करून टाकला. मातेर करून घेतलं स्वतःचा. माझही काहीतरी करावं लागणार. आले विश्वंभरच्या मना, शोध विश्वंभर, मार्ग शोध. ओके मामा, हॅपी होली. हॅपी होली. अगं सावे, रडकुंडीला आणल्यास तू आम्हाला. काय झालंय? काय झालं म्हणून आम्हाला विचार. अगं ते विश्वंभर पिसाळलेल्या कुत्र्यासारखा गुरगुरालाय. काहीतरी दुसरं सांग मामा. नेहमीच पिसाळलेल्या कुत्र्यासारखा गुरगुरतो. हे सावे, अगे कवा तरी सिरियस हो. ये चमके, बोल तिला. जरा टॉवेल देतो. सावे, तुला खरंच काहीच आठवत नाही? मॅटर काय? काय? झालं का तुझं समाधान सावे? घेऊ का आता भरायला बॅग? दुसरा पर्याय तर नाही ना आता आपल्याकडे. सावे, खरंच पोलीस यायच्या आत इथनं सटकूया. पोलीस नाही, तो तिरसट काही पोलिसांकडे वगैरे जाणार नाही. म्हणजे जेवढं मी त्याला ओळखते तो नाही जाणार पोलिसांकडे वगैरे. नाही, तशी हालचाल आता तरी काही दिसत नाही. हा, मी म्हणलं होतं ना नाही करणार काही तो. मी खरंच सगळं सगळं खरं खरं सांगितलंय का? होय ठीक आहे, मी जाऊन येते. सावे, आता आणि कुठं वाडीच्या लावून निघाल्यास? मामा, वाघ म्हणलं तरी खाणार आहे, वाघोबा म्हणलं तरी खाणार आहे. मी जाऊन बघून येते. सावे, अगं त्याच्या तावडीत सापडलीस तर? तर मग सांगेन त्याला की आमचा काही संबंध नव्हता, ते विश्वंभरनी आणले ओढून. आमच्या परिस्थितीचा फायदा घेतलाय त्या विश्वंभरने. सांगेन मी त्याला. झाला ना राडा तर होऊ दे फुलटॉस राडा. असं म्हणतेस ना? चलो फिर. काय चलो फिर? गप्प बस. तुम्ही दोघं इथेच थांबणार आहात. तुम्ही नाही यायचं. का? आम्ही का नाही यायचं? सिंपल कारण आहे चमके. हे बघा, जेवढं जेवढं मला आठवतंय ना, मला नाही वाटत मी तुमच्याबद्दल काही त्यांना सांगितलंय. मी फक्त माझ्याबद्दलच बोललीये त्याच्याशी. उद्या काही पोलिसाचा वगैरे राडा झाला तर मी अडकन, पण तुम्हाला नाही अडकू देणार. अगं सावे, खरं अरे मामा, आता खरंच पोलिसांनी अटक वगैरे केली तर मदर मौलीकडे बघायला कोणतरी पाहिजे ना. हवे, जर तुला काय अडचण आली
जर तुला कोण टच जरी केलं तरी एक मिस कॉल दे. दुसऱ्या मिनिटाला हजर होतो. मग होऊन जाऊ दे का व्हायचं ते. मी बी तयारच आहे सावी. हे बघा, सावीवर हात उचलायची टाप नाही अजून कोणाच्या बापाची. अशी जाणार आहे? सावित्रीताई, तू मला जरा मिस वशिलांशी बोलायचंय. प्लीज तुम्ही जरा. हा तिरसट आता फुटेज खाणार. अरे बोल की घडाघडा. हे बघा सर, हे बघा मिस वशिला, जे काही घडलं ते बरोबर नाही घडले मलाही माहिती आहे. म्हणजे हे असं घडायला नको होतं. मिस वशिला, मी ना आयुष्यामध्ये खूप मोठमोठ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि पाहिल्या देखील, पण हे असं काही होईल असं वाटलं नव्हतं. सर तुम्ही. मिस वशिला, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये. सॉरी. हे बघा, मला थंडाईची सवय नाहीये आणि मी कधीच प्यायली नव्हती थंडाई आणि मला माहिती नाही कसं कोणी काय म्हणजे ते एक मिनिट, तुम्हीच आणले होते ना ते ग्लास? म्हणजे कुठून आणले होते ते ग्लास? ते सर, ते मी मला तुम्ही. व्हॉट? नाही 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 मिस वशिला, मी कम्प्लिटली नशेत होतो. मला काहीच आठवत नाहीये. म्हणजे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मिस वशिला. हे बघा, तुम्हाला माहिती आहे मी माझ्यासमोर कोणालाही उभं करून घेत नाही, यू नो. ओके. आणि म्हणजे मला काय म्हणायचंय की हे बघा, मी नशेत असू दे किंवा शुद्धीत असू दे, मी स्त्रियांचं डिसरिस्पेक्ट, आय रिपीट मिस वशिला, मी स्त्रियांचं डिसरिस्पेक्ट कधीच करणार नाही. हा, म्हणजे जर मी नशेत काही चुकीचं वागलो असेल तर आय एम रिअली सॉरी. हा सर, तुम्ही काय बोलताय? मिस वशिला, आता मी उघडपणे बोलतोय ना, तर तुम्ही उगीच मध्ये नाही. नाही थांबा. कसला डिसरिस्पेक्ट? म्हणजे तुम्ही माझा काही डिसरिस्पेक्ट नाही केलाय सर. म्हणजे नाही, म्हणजे थंडाई पिऊन नशेत असताना मी तुमच्याशी उलटसुलट काही वागलो नाही का? नाही म्हणजे मिस वशिला, मला जेवढं शेवटचं आठवतंय तेव्हा आपण माझ्या खोलीत होतो. ओके. आणि मग त्यानंतरच्या सगळ्या गोष्टींना मला प्रचंड वेग आठवत आहेत. म्हणजे एका पॉइंटला ना मिस वशिला, मला काहीच ऐकू येत नव्हतं आणि मला फक्त ना तुमचे ओठ हलताना दिसत होते. म्हणजे मिस वशिला, तसं नाही. म्हणजे काय आहे की आपल्या आजूबाजूला खूप लोक असतात ना, आणि मग ते खूप लोक अचानक खूप बोलतात आणि मग काय होतं की आपली ऐकायची इच्छा खूप असते पण आपल्याला काहीच ऐकू येत नाही. ओके.
मिस वशिला, मला एवढंच आठवतंय की तुम्ही माझ्याशी फार तावातावाने बोलत होतात. म्हणजे मला असं वाटतं की मी नशेत असताना तुमचा अपमान केला किंवा चुकून तुमचा हात धरला असेल तर आय एम रिअली सॉरी. म्हणजे असं काही झालं नव्हतं ना? तुम्ही सांग ना, असं काही नव्हतं ना झालं? नाही नाही, काहीच नव्हतं झालं असं. मला सगळं आठवतंय ना, काहीच नव्हतं झालं असं. तरी मी सांगत होते याला तेच, ऐकतच नाही. मग काय अर्जुन, तू कितीही नशेत असलास तरी कुणाचा अपमान कसा करशील? मग मला असं का आठवतंय की ह्या माझ्याशी फार तावातावानं बोलत होत्या आणि काहीतरी सांगत होत्या? कारण ती तरी कुठं शुद्धीत होती. तिला विचार, तिला नेमकं आठवतंय का ती काय बोलली ते? तिला विचार, तिला नेमकं आठवतंय का ती काय बोलली ते? नाहीच आठवणार तिला, काय का सावित्री? हो नाही म्हणजे नाही नाही, मला पण नाही आठवते सर ते. तुम्ही टेन्शन नका ना घेऊ, काहीच काहीच नाही झालंय. If that's the case, you may go now. ए गो काय गो, थांब गो तू, पुरणपोळ्या खाऊनच जा. अहो नाही, नको आहे साहेब. अहो एक महत्वाचं काम आहे, त्याच्यासाठी जाते खरं. सावे, त्या खुल्या डोसक्याच्या तू काय बोललीस ते ऐकलं नाही. आता सेफ होत आपण. मी काय म्हणते सावे, ती उरलेली थंड आहे तिघात मिळून हाण्या काय? खरं तर तुम्हालाच हाणायला पाहिजे. जास्त हुरळून जाऊ नका. तुम्हाला काय वाटतं, तुमची जी काही ही थेर चाललीये ती खूप चांगली चाललीये काय? या अर्जुनच्या मनात थोडी जरी शंकेची पाल चुकचुकली असती ना, अवघड झालं असतं. तुमचं नशीब चांगलंय म्हणून तुम्ही जिवंत आहात. या अर्जुनच्या मनात थोडी जरी शंकेची पाल चुकचुकली असती ना, अवघड झालं असतं. तुमचं नशीब चांगलंय म्हणून तुम्ही जिवंत आहात. अहो पण विश्वंभर साहेब, तसं काय झालं नाही ना. तुम्ही कशाला उगाच टेन्शन घेता? आम्ही सेफ तर तुम्ही सेफ. मी सेफ तर तुम्ही सेफ. एक गोष्ट लक्षात ठेव सावी, हे घर वाचवण्यासाठी आणि माझ्या भाच्यांचा हक्क वाचवण्यासाठी जर मी इतका गेम करू शकतो, तर स्वतःला वाचवण्यासाठी मी कुठल्या थराला जाईल हे मला सांगायला लावू नको. हा, येळ फार कमी आहे सावी तुझ्याकडे. एका चांगल्या हॉस्पिटल मध्ये तुझ्या मदर माऊलीवर उपचार चालू आहे. आणि तुझ्यावरची सदोष मनुष्यवधाची केस देखील मागे घेतलीये. मला मनस्ताप होईल असं वागू नका बर का. तुम्हाला माहिती मी काय करू शकतो. आले विश्वंभरच्या मना
तिथं कोणाचं चालेना.